विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न विथ यस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी विज्ञान विषयाचे शॉर्ट नोट्स घेऊन आलेलो आहोत. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, माती, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी निसर्गातून मिळतात म्हणून त्यांना काय म्हणतात? तर माती, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी निसर्गातून मिळतात म्हणून त्यांना नैसर्गिक साधनस्रोत म्हणतात. प्रश्न दुसरा, हवा, माती, पाणी, खनिजे हे कोणते साधनस्रोत आहेत? तर हे अनवीकरणीय साधनस्रोत आहेत, जे आपण कधीही निर्माण करू शकत नाही असे साधनस्रोत आहेत. प्रश्न तिसरा, CNGचे विस्तारित रूप काय आहे? तर CNGचे विस्तारित रूप कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आहे. हा एक नैसर्गिक गॅस आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी हा एक नैसर्गिक गॅस वापरला जातो. जे पुन्हा पुन्हा नव्याने निर्माण करतात त्या स्रोतांना काय म्हणतात? तर जे पुन्हा पुन्हा नव्याने निर्माण करता येतात त्यांना नवीकरणीय साधनस्रोत म्हणतात. चौथा, 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्यात येतो? तर 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणून पाळण्यात येतो. प्रश्न पाचवा, 22 मार्च हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर 22 मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न सहावा, पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? तर पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. सातवा, पाण्याची रूपे किती? तर पाण्याची 3 रूपे आहेत, स्थायू द्रवरूप आणि वायुरूप. प्रश्न आठवा, पाण्याचे बाष्पीभवन टिंबटिंब दरम्यान होऊ शकते. तर पाण्याचे बाष्पीभवन बघा विद्यार्थी मित्रांनो 0 डिग्री सेल्सिअस ते 100 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान होऊ शकते. प्रश्न 9वा, एकूण जलसंपत्तीपैकी टिंबटिंब टक्के पाणी समुद्रात सामावलेले आहे. तर एकूण जलसंपत्तीपैकी 97% पाणी हे समुद्रामध्ये सामावलेले आहे. प्रश्न 10वा, पाण्याचे साठे कोणत्या कारणामुळे कमी होत आहे? तर पाण्याचे साठे वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंदे या कारणांमुळे कमी होत आहे. ग्रहण केव्हा लागते? तर जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा ग्रहण लागते. फक्त अमावस्येला कोणते ग्रहण दिसते? तर फक्त अमावस्येला सूर्यग्रहण दिसते. 13वा प्रश्न पाहूया, सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वी आली की कोणते ग्रहण लागते? तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वी आली की चंद्रग्रहण लागते. पुढचा प्रश्न पहा 14वा, पृथ्वी आणि सूर्य यामध्ये चंद्र आल्यास कोणते ग्रहण लागते? तर पृथ्वी आणि सूर्य यामध्ये चंद्र आल्यास सूर्यग्रहण लागते. प्रश्न 15वा, छायेचे किती प्रकार आहेत? तर छायेचे 2 प्रकार आहेत, प्रछाया आणि उपछाया. 16वा प्रश्न पाहूया, सूर्यप्रकाशामध्ये किती रंग असतात? तर सूर्यप्रकाशामध्ये 7 रंग असतात. प्रश्न 17वा, ज्या पदार्थातून उष्णतेचे वहन होते त्याला काय म्हणतात? तर ज्या पदार्थामधून उष्णतेचे वहन होते त्याला माध्यम असं म्हटलं जातं. प्रश्न 18वा, माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या स्थलांतराला काय म्हणतात? माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या स्थलांतराला प्रारण किंवा उत्सर्जन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, सूर्य. प्रश्न 19वा, ज्या पदार्थातून उष्णता सहज आणि वेगाने स्थलांतरित होते त्यांना काय म्हटलं जातं? तर ज्या पदार्थातून उष्णता सहज आणि वेगाने स्थलांतरित होते त्यांना उष्णतेचे सुवाहक म्हणतात. प्रश्न 20वा पाहूया, लाकडी भुसा, माती, लाकूड, काच हे उष्णतेचे काय आहेत? तर हे उष्णतेचे दुर्वाहक आहेत. प्रश्न 21वा, ज्या तापमानावर स्थायूचे द्रवात अवस्थांतर होते त्यास त्या पदार्थाचा टिंबटिंब म्हणतात. ज्या तापमानावर स्थायूचे द्रवात अवस्थांतर होते त्यास त्या पदार्थाचा द्रवणांक म्हणतात.
प्रश्न 22वा, उत्कलनांक म्हणजे काय? तर ज्या तापमानावर द्रवाचे उत्कलन होऊन त्याचे वायूमध्ये अवस्थांतर होते त्या तापमानाला त्या पदार्थाचा उत्कलनांक असे म्हणतात. प्रश्न 23वा, भट्टीचे तापमान मोजण्यासाठी कोणती तापमापे वापरतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भट्टीचे तापमान मोजण्यासाठी पायरोमीटर ही तापमापी वापरतात. प्रश्न 24वा, उष्णतेचे एकक कोणते आहे? तर कॅलरी हे उष्णतेचे एकक आहे. कॅलरी मापीचा वापर कुठे करतात? तर पदार्थाची विशिष्ट उष्मा काढण्यासाठी कॅलरी मापीचा उपयोग केला जातो. प्रश्न 26वा, 1 किलोग्रॅम पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअस वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला त्या पदार्थाची टिंब म्हणतात. 1 किलोग्रॅम पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअस वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला त्या पदार्थाची विशिष्ट उष्मा असं म्हटलं जातं. प्रश्न 27वा, एकपेशीय सजीव कोणते? तर अमिबा, पॅरामेशियम, क्लोरेला हे एकपेशीय सजीव आहेत. प्रश्न पुढचा पाहूया 28वा, इंद्रिय संस्था म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रियाच्या समूहाला इंद्रिय संस्था असं म्हणतात. जे काही ठराविक काम आहे ते एकत्रितपणे करणारे जे इंद्रियाचे समूह आहे त्यांना इंद्रिय संस्था असं म्हटलं जातं. प्रश्न 29वा, अधिवास म्हणजे काय? तर बघा, प्राण्यांचा आणि वनस्पतींचा समूह ज्या विशिष्ट जागेत राहतो आणि तिथेच विकसित होतो त्या जागेला अधिवास असं म्हटलं जातं. प्रश्न 30वा, सजीवांच्या संघटनांची सर्वोच्च पातळी कोणती? तर जीवावरण ही सजीवांच्या संघटनांची सर्वोच्च पातळी आहे. बीजाणूंपासून होणाऱ्या प्रजननाला टिंबटिंब प्रजनन म्हणतात. तर बीजाणूंपासून होणाऱ्या प्रजननाला बीजाणूजन्य प्रजनन असं म्हटलं जातं. प्रश्न 32वा पाहूया, गर्भाशयामधून जन्माला आलेले म्हणजे कोण? तर गर्भाशयामधून जन्माला आले ते जरायुज. प्रश्न 33वा, अंड्यात वाढणाऱ्या जीवांना टिंबटिंब म्हणतात. अंड्यात वाढणाऱ्या जीवांना अंडज असं म्हटलं जातं. जे जीव अंड्यात वाढतात त्यांना अंडज असं म्हणतात. प्रश्न 34वा, सजीवांच्या जातीचे सातत्य कशाद्वारे टिकवून धरले जाते? तर सजीवांच्या जातीचे सातत्य हे प्रजननाद्वारे टिकवून धरले जाते. प्रश्न 35वा, अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यांमध्ये कोणत्या पद्धतीने प्रजनन होते? तर अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यांमध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होते. सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे किती कप्पे असतात? तर सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे एकूण 4 कप्पे असतात. 37वा प्रश्न पाहूया, महत्त्वाचा आहे बघा, हृदयापासून शरीराच्या निरनिराळ्या भागांकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हटलं जातं? लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, हृदयापासून शरीराच्या निरनिराळ्या भागांकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमन्या असं म्हटलं जातं. प्रश्न पुढचा पाहूया 38वा, शरीराच्या भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? तर शरीराच्या भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा असं म्हटलं जातं. प्रश्न 39वा, ऑक्सिजन कमी झालेल्या रक्ताला काय म्हणतात? तर ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन कमी असतो त्या रक्ताला अशुद्ध रक्त म्हटलं जातं. प्रश्न 40वा, जी व्यक्ती रक्त देते तिला टिंबटिंब म्हणतात आणि ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजे टिंबटिंब होय. पाय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता असं म्हटलं जातं. जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता म्हटलं जातं आणि ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही होय. प्रश्न पुढचा पाहूया 41वा, कोणत्या रक्तगटाला सार्वत्रिक दाता म्हटले जाते? तर ओ रक्तगटाला सार्वत्रिक दाता म्हटलं जातं. प्रश्न 42वा, उत्सर्जन म्हणजे काय?
तर टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकून देणे म्हणजे उत्सर्जन होय. टिंबटिंब संस्थेद्वारे रक्त सतत शरीरभर फिरते ठेवले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, अभिसरण संस्थेद्वारे रक्त सतत शरीरभर फिरते ठेवले जाते. प्रश्न 44. हवेमध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन ही मूलद्रव्ये कोणत्या रूपात असतात? तर बघा हा प्रश्न येऊ शकतो. हवेमध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन ही मूलद्रव्ये वायुरूपात असतात. प्रश्न 45. अणु कशाला म्हणतात? तर बघा मूलद्रव्यांच्या अतिसूक्ष्म कणांना अणु असं म्हणतात. प्रश्न 46. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या अणूंच्या संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? तर दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या अणूंच्या संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थांना संयुगे असं म्हटलं जातं. आणि संयुगाच्या अतिसूक्ष्म कणांना काय म्हटलं जातं? तर संयुगाच्या अतिसूक्ष्म कणांना रेणू असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 48. मिश्रण केव्हा तयार होते? जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकात मिसळून जातात तेव्हा मिश्रण तयार होतं. प्रश्न 49. दूध कशाचे मिश्रण आहे? तर प्रथिने, मेद आणि पाणी यांचे मिश्रण आहे. तर दूध हे प्रथिने, मेद आणि पाणी यांचे मिश्रण आहे. प्रश्न 50. 22 कॅरेट सोने हे कशाचे संमिश्र आहे? तर 22 कॅरेट सोने हे तांबे आणि सोने यांचे संमिश्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया आता. प्रश्न 51. मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी भौतिक पद्धत वापरतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 52. मूलद्रव्य संबोधण्यासाठी वापरलेल्या संक्षेपाला त्या मूलद्रव्याचे टिंबटिंब म्हणतात. मूलद्रव्य संबोधनासाठी वापरलेल्या संक्षेपाला त्या मूलद्रव्याची संज्ञा असं म्हटलं जातं. प्रश्न 53. संयुगाचे रेणुसूत्र लिहिताना त्यातील मूलद्रव्याच्या टिंबटिंब आणि मूलद्रव्याच्या अणूंची संख्या लिहितात. तर संयुगाचे रेणुसूत्र जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्यातील मूलद्रव्याच्या संज्ञा आणि त्या मूलद्रव्याच्या अणूंची संख्या लिहितात. प्रश्न 54. मानवाला टिंबटिंब ते टिंबटिंब हर्ट्ज इतक्या वारंवारतेचा ध्वनी ऐकता येतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मानवाला 20 ते 20,000 हर्ट्ज इतक्या वारंवारतेचा ध्वनी ऐकता येतो. प्रश्न 55. ज्या पदार्थातून ध्वनीचे प्रसारण होते त्याला ध्वनीचे टिंबटिंब म्हणतात. तर ज्या पदार्थातून ध्वनीचे प्रसारण होते त्याला ध्वनीचे माध्यम असं म्हणतात. प्रश्न 56 पाहूया. ध्वनीचा हवेतील वेग सुमारे टिंबटिंब इतका असतो. तर ध्वनीचा हवेतील वेग हा 340 मीटर पर सेकंद इतका असतो. प्रश्न 57. विद्युत प्रभार ओळखण्याचे उपकरण कोणते? तर विद्युतदर्शी हे विद्युत प्रभार ओळखण्याचे उपकरण आहे. विद्युत प्रभार किती प्रकारचे असतात? तर विद्युत प्रभार हे 2 प्रकारचे असतात. एक धन विद्युत प्रभार आणि एक ऋण विद्युत प्रभार. प्रश्न 59. जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना काय म्हणतात? तर जे सजीव बघा स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. परपोषी म्हणजे काय? तर बघा जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत ते अन्नासाठी इतरावर अवलंबून असतात अशा सजीवांना परपोषी म्हणतात. उदाहरणार्थ बघा कवक, अमरवेल यासारख्या वनस्पती या स्वतःचे अन्न स्वतः तयार न करता इतर वनस्पतीवर अवलंबून असतात. प्रश्न 61. मानवाच्या पचनसंस्थेमध्ये कोणकोणते भाग असतात? तर मानवाच्या पचनसंस्थेमध्ये बघा तोंड, अन्ननलिका, जठर, आतडे, गुदद्वार हे भाग असतात. प्रश्न 62 पाहूया. तोंडातील लाळ ग्रंथी पिष्टमय पदार्थांचे विघटन करते. बरोबर आहे.
कारण तोंडातील लाळ ग्रंथी ही पिष्टमय पदार्थाचे विघटन करते. 63वा प्रश्न पाहूया. लहान आतड्यात असणारा इन्शुलिन हा पाचक रस रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो. बरोबर आहे. लहान आतड्यामध्ये इन्शुलिन हा पाचक रस असतो आणि त्याचं कार्य आहे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे. हे विधान बरोबर आहे. प्रश्न 64वा. हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कशाची गरज असते? तर हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी काय काय लागतं? तर प्रकाश, हरितद्रव्य, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे सर्व हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी यांची गरज असते. प्रश्न 65वा. अन्नामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच क्षार आणि जीवनसत्वे यांचा समावेश होतो. हे विधान बरोबर आहे. कारण आपण जे काही अन्न खातो त्या अन्नामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार आणि जीवनसत्व यांचा समावेश होतो. प्रश्न 66वा. बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून गॅमा किरणांचा मारा केला जातो. प्रश्न 67वा. पालेभाज्या आणि फळांमध्ये कोणता तंतुमय पदार्थ असतो? तर पालेभाज्या आणि फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो. प्रश्न 68वा. अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता विकार होतो? तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा विकार होतो. पुढचा प्रश्न पाहूया 69वा. आवळा, लिंबू, संत्री, मोड आलेली कडधान्ये यामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर बघा यामध्ये क जीवनसत्व असते. प्रश्न 70वा. क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता विकार होतो? तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग किंवा हा विकार होतो. प्रश्न 71वा. मूळदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर मूळदूस हा विकार ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. डाळी, पालेभाज्या, दूध यामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर डाळी, पालेभाज्या, दूध यामध्ये ब जीवनसत्व असते. प्रश्न 73वा पाहूया आपण आता. अन्न शिजवताना खाण्याचा सोडा वापरल्यास जीवनसत्वाचा नाश होतो. हे विधान बरोबर आहे. कारण जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा त्याच्यात जीवनसत्वे असतात, पण त्यात आपण खाण्याचा सोडा टाकला की त्यातले जीवनसत्व असतात त्याचा नाश होतो. हे विधान बरोबर आहे. प्रश्न 74वा. कॅल्शियमच्या अभावामुळे हाडे ठिसूळ बनतात आणि दातांची झीज होते. विधान बरोबर आहे. कारण कॅल्शियमचा जर अभाव असेल तर आपले जे हाडं आहेत ते एकदम ठिसूळ बनतात आणि दातांची झीज होते. प्रश्न 75वा पाहूया आपण. कॅल्शियम कशामध्ये असते? तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, गहू, पालेभाज्या, कोबी, गाजर, बदाम यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. प्रश्न 76वा. फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणते विकार संभवतात? तर फॉस्फरसच्या त्रुटीमुळे वजनात घट होणे आणि वाढ खुंटणे हे विकार संभवतात. प्रश्न 77वा. गहू, बाजरी, मका इत्यादी तृणधान्य, उडीद डाळ, मूग डाळ, अंड्यातील बलक, दूध, पालेभाज्या, संत्रे, लिंबू यांचा रस यामध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस असतो. हे विधान बरोबर आहे. प्रश्न 78वा. लोहाच्या अभावामुळे सामान्यपणे कोणता विकार होतो? बघा लोह जर कमी पडलं किंवा लोहाच्या अभावामुळे सामान्यपणे मग ॲनिमिया किंवा पंडुरोग, त्यालाच पंडुरोगसुद्धा म्हटलं जातं. ॲनिमिया हा विकार होतो. पुढचा प्रश्न पाहूया 79वा. गहू, गूळ आणि हिरव्या पालेभाज्या, खजूर यापासून मोठ्या प्रमाणात लोह मिळते. आता हे विधान विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे. लोह कशात असतं? तर गहू, गूळ आणि हिरव्या पालेभाज्या, खजूर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोह मिळतं. प्रश्न 80वा.
टिंबटिंबमुळे रक्ताला लाल रंग प्राप्त झाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लोहामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे व्हिडिओ आपण नेहमीच टाकत असतो. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.